काँग्रेसचे दिवंगत राष्ट्रीय नेते राजू सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। गांधी कुटुंबाच्या जवळच्या असलेल्या सातव यांच्या पत्नीनं हा निर्णय घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रवेशानंतर आता सातव यांच्या प्रवेशानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। काँग्रेसला भाजपचा दे धक्का। प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश। राजू भाऊंचे आशीर्वाद, देवा भाऊंची साथ आणि सर्वजण मिळून करू आपण आता इथून पुढे सर्व संकटांवरती मात। घोसाळकरांपाठोपाठ सातव भाजपात। ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जबर धक्का बसलाय। विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलाय। प्रज्ञा सातव गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसवर नाराज होत्या, त्यामुळे त्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती। त्यानुसार त्यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलाय। सर्वांच्या आग्रहास्तव की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवा भाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे। प्रज्ञा सातव यांचे पती राजू सातव यांचे गांधी घराण्याशी जवळचे संबंध होते। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ते निकटवर्ती होते। कोविडच्या काळात 2021 मध्ये त्यांचं अकाली निधन झालं। राजू सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसनं 2 वेळा प्रज्ञा सातवांना विधान परिषदेवर संधी दिली। मी सर आपल्याला एवढंच आश्वासन करते की मी आणि माझे सर्व कार्यकर्ते सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास ह्याच धोरणाला आम्ही या धोरणावरती काम करू आणि पुढे येऊ आणि आपल्या सोबत नेहमी अशाच पद्धतीने आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या। राजू सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला होता। विधान परिषदेच्या आमदारकीसाठी डॉक्टर प्रज्ञा सातव यांचं नाव चर्चेत असताना वर्षा गायकवाड यांनी प्रज्ञा सातवांना डावलण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली होती। तसंच डॉक्टर सातव आणि वर्षा गायकवाड यांच्यात वाद झाल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं। त्या पार्श्वभूमीवर सातवांनी काँग्रेसचा हात सोडल्याची चर्चा आहे। त्यामध्ये पक्षांतर्गत बसून त्याच्यावर काय चुका असतील त्या आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू। हो, तुम्ही दिल्ली हायकमांडला हे सगळे समजावून सांगणार का ज्या पद्धतीनं पक्षाला आता गळ लागलेली आहे भविष्यात? मी तुम्हाला सांगितलं की हे पक्षांतर्गत बाब आहे आणि आम्ही बसून याच्यावरची चर्चा। आणखी काही लोक सोडून जाणार आहे, त्यांचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी तरी काही प्रयत्न होणार आहे का? काही नावं कळू शकली आहे का तुम्हाला? कोण चालले, कोण संपर्कात? आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत आणि असं कोणी पक्ष सोडून जात नाही। अतिशय आश्चर्य आहे की आमदारकी त्यांना काँग्रेस पक्षाने दिली सातव साहेबांच्या गेल्यानंतर आणि इतका विश्वास काँग्रेस पक्षाने टाकल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे त्या गेल्या याचं अतिशय आश्चर्य आहे। सगळं काँग्रेसने दिलं त्या कुटुंबाच्याकडे एक भावनिक राहुल गांधींचे संबंध होते, पण मला वाटत नव्हतं की इतकं सर्व मिळूनही प्रज्ञाताई असा कुठला निर्णय घेतील। त्यामध्ये नेमका काय त्यांचा राजकीय स्वार्थ आहे मला माहीत नाही, कारण 5 वर्षाची त्यांची आमदारकी शिल्लक होती। शक्यता काही नाकारता येत नाही, कारण एक सशक्त लोकशाही असावी आणि त्याच्यासाठी एक विरोधक हा असलाच पाहिजे। चेक्स अँड बॅलन्सेस हे असलेच पाहिजेत। पण हे दुर्दैव आहे की ह्या सरकारच्या माध्यमातून जे काही दिसतंय आता की लोकशाही टिकेल का नाही अशी एक चर्चा दबक्या आवाजात समाजात, वर्तमानपत्रात, चॅनल्सवर ऐकायला मिळते। त्याच्यामुळे हे खूप चिंताजनक आहे आणि ह्याच्यात जर काही तथ्य असेल तुम्ही म्हणालात तर ते खूपच म्हणजे एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे। 4 दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे पक्षाच्या तेजस्वी घोसाळकर यांनीही ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतलं। घोसाळकर कुटुंब ही ठाकरेंच्या अतिशय जवळचं मानलं जातं। ऐन महापालिका निवडणुकीआधी तेजस्वी यांच्या पक्षप्रवेशानं मुंबईत ठाकरेंच्या पक्षालाही मोठा फटका बसणार आहे। जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचा खूप कठीण निर्णय होता, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली।
एकाच आठवड्यात महाविकास आघाडीमधील 2 ताकदीच्या महिला नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस असो की ठाकरेंची शिवसेना, या दोन्ही पक्षातील निष्ठावंतांनीच पक्षाला रामराम करत भाजपचा मार्ग चोखाळला. आपल्या पक्षाला भवितव्य नाही किंवा आपल्याला राजकीय वाटचाल करणं खडतर बनलंय, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या फ्युचरसाठी, आपल्या भविष्यासाठी काहीतरी निर्णय घेणं भाग आहे म्हटलं की मग प्रमुख सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपचा पर्याय समोर येतो. आणि भाजपाकडे आज प्रचंड ताकद आहे, राजकीय ताकद आहे, संघटन कौशल्य आहे, उमेदवारांना निवडून आणण्याची त्यांच्यामध्ये पूर्ण क्षमता आहे. अशा वेळेला सत्तेकडे जाणारा सगळ्यात सोपा मार्ग म्हणून भाजपचा चॉईस दिसतोय. प्रज्ञा सातव आणि तेजस्वी घोसळकरांनी पतीच्या निधनानंतर आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी भाजपची वाट धरली. अलीकडच्या काळातील भाजप प्रवेशावर नजर टाकल्यास विरोधी पक्षातील निष्ठावंतांना भाजपात आपलं राजकीय भवितव्य अधिक सुरक्षित वाटू लागले. त्या दोन्ही महिला नेत्यांच्या प्रवेशानं ते अधोरेखित केलं. भारतीय जनता पार्टीचा